नमस्कार सर्वांना. मराठी स्टोरी हब या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजची कथा एका अशा अनाथ मुलीची आहे जिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका कोट्याधीश तरुणाचा जीव वाचवला. पण त्यानंतर त्या मुलीने जे सांगितले ते ऐकून फक्त तो तरुणच नाही तर संपूर्ण गाव हादरून गेलं. कधी कधी देव आपल्याला अशा व्यक्ती भेटवतो जिच्याशी आपलं कोणतंच नातं नसतं, पण तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात नशीब बदलून टाकते. ही कथा आहे माणुसकीची, विश्वासाची, प्रेमाची आणि अनेक वर्षापासून दडलेल्या एका अशा रहस्याची, जे समोर आल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. पण एक विनंती आहे, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटच्या काही मिनिटात उघड होणारं सत्य तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी सस्पेन्स आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरू करूया आजची ही हृदयस्पर्शी कथा. पण जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. एका कोट्याधीश तरुणाने एका अनाथ मुलीचा जीव वाचवला, पण पुढे जे तिने सांगितलं ते ऐकून सर्वजण थक्क झाले. साताऱ्याजवळ एक छोटंसं गाव, हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि साधी माणसं. त्या गावात राहायची 19 वर्षाची सई. आई वडील लहानपणीच एका अपघातात गेले होते. त्यानंतर गावातील वृद्ध आजीने तिला वाढवले, पण काही वर्षांनी आजीचंही निधन झालं आणि सई पूर्णपणे एकटी पडली. दिवसाला शेतात मजुरी, संध्याकाळी मंदिराजवळ फुलांच्या माळा विकणं आणि रात्री जुन्या झोपडीत एकटी राहणं, एवढंच तिचं आयुष्य होतं. गरिबी होती, पण स्वाभिमान खूप मोठा होता. कोणाकडे हात पसरवायचा नाही ही तिची जिद्द होती. गावातील लोक तिचं कौतुक करत, पण तिच्या मनात एक मोठी पोकळी होती. माझं या जगात खरंच कोण आहे, हा प्रश्न तिला रोज छळायचा. दुसरीकडे पुण्यातील प्रसिद्ध उद्योग समूहाचा मालक आर्यन देशमुख, फक्त 28 वर्ष, पण हजारो कोटींचा व्यवसाय. त्याचं नाव वृत्तपत्रांपासून TV पर्यंत सर्वत्र झळकत होतं. पैशांची कमतरता नव्हती, पण विश्वासू माणसं कमी होती. व्यवसायात काही जण त्यांचा हेवा करत होते. अनेक दिवसांपासून त्याला धमक्या येत होत्या, पण आर्यनने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एके दिवशी तो एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी ग्रामीण भागात निघाला. त्याला कल्पनाही नव्हती की हा प्रवास त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे आणि त्यांची भेट एका अशा मुलीशी होणार आहे जी त्याच्या नशिबाचं पानच बदलून टाकेल. त्या दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. डोंगर रस्त्यावर आर्यनची कार भरधाव वेगात जात होती. अचानक समोर आलेल्या ट्रकला वाचवताना कार घसरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन मोठ्या झाडावर आदळली. एअरबॅग उघडली, पण आर्यनच्या डोक्याला जबर मार लागला होता. कारमधून धूर निघू लागला होता, पण आसपास मात्र कोणीच नव्हतं. काही क्षणात कारला आग लागू शकली असती. आर्यन बेशुद्ध अवस्थेत अडकून पडला होता, पण त्याचवेळी पावसात भिजत फुलं विकून परत येणारी सई त्या रस्त्यावरून जात होती. तिने दूरवर अपघात झालेली कार पाहिली आणि क्षणाचाही विचार न करता ती तिकडे कारकडे धावत सुटली. पण सईला त्या कारमध्ये कोण आहे हे मात्र माहीत नव्हतं आणि काही क्षणांनी ती जे पाहणार होती, ज्यामुळे तिच्या आयुष्याचं नशीबच बदलणार होतं. तिने कारचं दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अडकलं होतं. तिने जवळचा एक मोठा दगड उचलला आणि काच फोडली. तिच्या हाताला खोल जखम झाली, रक्त वाहू लागलं, पण तिने त्याची पर्वा केली नाही. कसाबसा आर्यनला बाहेर काढलं आणि काही क्षणातच कारमधून धूर वाढला आणि मोठा आवाज करत इंजिन पेटलं. सईने वेळेत त्याचा जीव वाचवला होता. जवळच्या गावातील लोक धावत आले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली. आर्यनला शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर म्हणाले आणखी 2 मिनिटं उशीर झाला असता तर हा तरुण वाचला नसता. पण त्या गोंधळात सईचं नाव मात्र कुणालाच कळलं नाही. ती शांतपणे तिथून निघून गेली. 3 दिवसांनी आर्यनला शुद्ध आली. त्याने पहिला प्रश्न विचारला, माझा जीव कोणी वाचवला? पण कोणाकडे उत्तर नव्हतं. पोलिसांनी चौकशी केली, गावकऱ्यांना विचारलं, CCTV तपासले. शेवटी एका चहावाल्याने सांगितले, साहेब, एक साधी गरीब मुलगी होती.
तिच्या हातातून रक्त वाहत होतं, पण तिने तुमचा जीव वाचवला आणि कोणतंही बक्षीस न घेता ती निघून गेली. हे ऐकून आर्यन स्तब्ध झाला. त्याने ठरवलं, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असली तरी त्या मुलीला मी शोधून काढणार. पण त्याला माहीत नव्हतं की ती मुलगी फक्त त्याचा जीव वाचवणारी नव्हती, तर तिच्याकडे त्याच्या भूतकाळाशी जोडलेलं एक असं रहस्य होतं, ज्यामुळे अनेक आयुष्य बदलणार होते. आर्यनने आपल्या सहाय्यकांना एकच आदेश दिला, ती मुलगी सापडेपर्यंत शोध थांबवायचा नाही. संपूर्ण जिल्ह्यात तिचा शोध सुरू झाला. वर्तमानपत्रात बातम्या छापल्या गेल्या, टीव्हीवरही अपघाताची चर्चा झाली, पण सई मात्र कुठेच दिसत नव्हती. कारण तिला प्रसिद्धी नको होती. तिच्या मनात एकच विचार होता, मी माणुसकी म्हणून मदत केली, त्या बदल्यात मला काहीही नको. दुसरीकडे रोज सकाळी ती पुन्हा फुलांच्या माळा विकू लागली. हातावरची जखम अजून भरली नव्हती, पण ती कोणालाही काही सांगत नव्हती. एका संध्याकाळी गावात एक काळी आलिशान गाडी येऊन थांबली. गावातील लोक आश्चर्याने पाहू लागले आणि त्या गाडीतून स्वतः आर्यन खाली उतरला. त्याच्या नजरा फक्त त्या एका व्यक्तीला शोधत होत्या, त्या अनोळख्या मुलीला, जिने त्याचा जीव वाचवला होता. आर्यनने गावभर चौकशी सुरू केली. काही गावकऱ्यांनी त्याला मंदिराजवळ फुलं विकणाऱ्या सईबद्दल सांगितलं. आर्यन तिथे पोहोचला. समोर सई शांतपणे माळा गुंफत बसली होती. तिने वर पाहिलं आणि आर्यनला पाहताच ती क्षणभर थबकली. आर्यन तिच्यासमोर गेला, हात जोडले आणि म्हणाला, तू माझा जीव वाचवलास, मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. संपूर्ण गाव आश्चर्याने पाहत होतं. एक कोट्याधीश तरुण एका गरीब अनाथ मुलीसमोर हात जोडून उभा होता. पण सईच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना अभिमान, फक्त एक विचित्र शांतता होती. जणू ती या क्षणाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होती. पण पुढच्याच क्षणी सईने आर्यनला एक अशी गोष्ट सांगितली, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा पूर्ण रंगच उडाला. तर नेमकं काय आहे पुढं हे जाणून घेण्यासाठी ही कथा तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की ऐका. आर्यनने सईला मोठं बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. त्याने चेकबुक काढलं आणि म्हणाला, तुला जितके पैसे हवे असतील तितके दे. हे ऐकताच सईने हलकेच हसत तो चेक परत त्याच्या हातात ठेवला. ती म्हणाली, साहेब, माझ्यासाठी माणसाचा जीव पैशांपेक्षा मोठा आहे. मी तुमचा जीव पैशासाठी वाचवला नाही. तिचं उत्तर ऐकून आजूबाजूचे लोकही भावूक झाले. आर्यनच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला पैशापेक्षा मोठी श्रीमंती दिसत होती, ती म्हणजे माणुसकी. पण सईच्या मनात अजूनही एक मोठं रहस्य दडलं होतं, जे ती अजून सांगण्यास तयार नव्हती. प्रेक्षकांनो, नेमकं काय आहे ते रहस्य हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्की ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर त्या दिवशी आर्यन गावातून निघणार इतक्यात सईने त्याला हाक मारली, साहेब, मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे. दोघेही मंदिराच्या मागे गेले. काही क्षण शांतता होती. मग सईने आपल्या जुन्या कापडी पिशवीतून एक छोटंसं चांदीचं लॉकेट बाहेर काढलं. हे लॉकेट पाहताच आर्यन दचकला, कारण अगदी तसंच लॉकेट त्याच्या आईकडेही होतं. सई म्हणाली, हे लॉकेट माझ्या आईने मला लहानपणी दिलं होतं. ती म्हणाली होती, योग्य वेळ आली की हे एका विशिष्ट व्यक्तीला दाखव. आर्यनच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. ही मुलगी नेमकी कोण आहे आणि तिच्याकडे हे लॉकेट कसं आलं? आर्यनने थरथरत्या आवाजात विचारलं, सई, हे लॉकेट तुला कुठून मिळालं? सईचे डोळे पाणावले आणि ती म्हणाली, आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. पुढं बोलून तिने एक जुना पिवळसर पडलेला लिफाफा आर्यनच्या हातात ठेवला. त्या लिफाफ्यावर एक नाव लिहिलेलं होतं. ते नाव पाहताच आर्यनच्या हातातून तो लिफाफा खाली पडला. त्याच्या डोळ्यात भीती, आश्चर्य आणि अविश्वास एकाच वेळी दिसू लागला. हे सत्य इतकं वर्ष दडलं कसं? आणि या अनाथ मुलीचा त्याच्या भूतकाळाशी नेमका काय संबंध होता? आर्यनने थरथरत्या हातांनी तो जुना लिफाफा उघडला. आता एक पिवळसर पडलेलं पत्र आणि एक जुना फोटो होता. फोटोमध्ये एक लहान मुलगी, तिचे आई वडील आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले आर्यनचे वडील दिसत होते. तो फोटो पाहताच आर्यनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, कारण हा फोटो त्याने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. पत्रात लिहिलं होतं, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य समोर येण्याची वेळ आली आहे.
आर्यनचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने सईकडे पाहिलं आणि विचारलं, हे पत्र तुला कोणी दिलं? सईने शांतपणे उत्तर दिलं, माझ्या आईने. तिच्या शेवटच्या श्वासापूर्वी. हे ऐकताच आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याला जाणवलं हे फक्त एका मुलीचं आयुष्य नाही, तर 2 कुटुंबाचं दडलं गेलेलं सत्य आहे. तर प्रेक्षकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पुढे सई आर्यनची हरवलेली बहीण निघणार आहे, तर थांबा. कारण पुढे जे घडणार आहे त्याची कल्पना तुम्हीही केली नसेल. कमेंट्समध्ये पुढे पाहूया, नक्की लिहा. सईने हळूहळू भूतकाळ उलगडायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझे बाबा तुझ्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. ते अतिशय प्रामाणिक होते आणि एकदा कंपनीत मोठा आर्थिक घोटाळा झाला. तो घोटाळा त्यांनी केला नव्हता, पण खोटा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्या धक्क्याने त्यांनी नोकरी गमावली आणि काही महिन्यांनी आईबाबांचा अपघात झाला आणि मी अनाथ झाले. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आपल्या वडिलांनी कधीच या घटनेचा उल्लेख केला नव्हता. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. पण सईने पुढे जे सांगितलं त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. ती म्हणाली, माझ्या आईने सांगितलं होतं तुमचे वडील दोषी नव्हते, कोणीतरी त्यांनाही फसवलं होतं. आर्यन काही क्षण शांत बसला. त्याला वाटलं होतं की सई त्याच्याकडे मदत मागेल, पैशांची अपेक्षा करेल किंवा न्याय मागेल. पण सईने त्याच्या डोळ्यात पाहत एकच वाक्य म्हटलं, मी तुम्हाला दोष देण्यासाठी आलेली नाही, मला फक्त सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. कारण आई म्हणायची, सत्य कितीही वर्ष लपलं तरी एक दिवस ते स्वतःचा मार्ग शोधतंच. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गावात जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातही पाणी आलं आणि त्या क्षणी आर्यनने सईसमोर हात जोडले आणि म्हणाला, आजपासून तू एकटी नाहीस. पण त्याच वेळी गर्दीत उभा असलेला एक वृद्ध माणूस अचानक मोठ्याने ओरडला, थांबा. अजून पूर्ण सत्य कुणालाच माहीत नाही. त्या एका आवाजाने संपूर्ण वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं. तो वृद्ध माणूस नेमका कोण होता? त्याला या सगळ्या घटनेबद्दल काय माहिती होती? आणि तो कोणतं असं रहस्य उघड करणार होता ज्यामुळे संपूर्ण गाव थक्क होणार होतं? आत्तापर्यंतच्या कथेत तुम्हाला सईचं पात्र कसं वाटलं प्रेक्षकांनो, हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. शेवटी तो वृद्ध माणूस पुढे आला आणि म्हणाला, आज मी जे सांगणार आहे ते ऐकून या गावातील प्रत्येकाचा गैरसमज दूर होईल. त्याने थरथरत्या हातांनी एक जुनी डायरी आर्यनच्या हातात दिली. ती डायरी सईच्या वडिलांची होती. डायरी उघडताच त्याच कंपनीतील घोटाळा करणाऱ्या खऱ्या व्यक्तीचं नाव, पुरावे आणि सर्व घटनांची नोंद होती. आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या वडिलांनी कधीही सईच्या वडिलांवर विश्वासघात केला नव्हता, तर त्यांनाही खोट्या कागदपत्रांनी फसवण्यात आलं होतं. अनेक वर्षापासून एका निर्दोष कुटुंबावर अन्याय झाला होता आणि हे सत्य ऐकून गावातील प्रत्येकजण स्तब्ध झाला. आर्यनला आता एकच गोष्ट समजली होती, सईने त्याच्याकडे कधीच सुडाने पाहिलं नव्हतं. सई शांत आवाजात सांगितलं, साहेब, मी इतकी वर्ष या दिवसाची वाट पाहत होते. मला पैसा नको होता, बदला नको होता, फक्त माझ्या आई वडिलांवर लागलेला खोटा कलंक दूर व्हावा एवढीच इच्छा होती. हे ऐकताच आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने सईसमोर हात जोडले आणि म्हणाला, आजपासून तुझ्या आईवडिलांचा सन्मान परत मिळवणं ही माझी जबाबदारी आहे. गावातील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजूनही सर्वात मोठा निर्णय बाकी होता. आर्यन आता असं काय करणार होता ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा होणार होती? काही दिवसांनी आर्यनने पत्रकार परिषद बोलावली. संपूर्ण माध्यमांसमोर त्याने सर्व पुरावे सादर केले आणि जाहीरपणे कबूल केलं की सईच्या वडिलांवर झालेला आरोप हा पूर्णपणे खोटा होता. त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल त्याने माफी मागितली आणि त्या दिवशी प्रथमच सईच्या आईवडिलांचं नाव सन्मानाने घेतलं गेलं. गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक वर्षांनी न्याय मिळाला होता. यानंतर आर्यनने गावात एक मोठी सभा आयोजित केली. संपूर्ण गावासमोर त्याने सईला मंचावर बोलावलं आणि म्हणाला, आज मी जिवंत आहे ते फक्त या मुलीमुळे. हिने माझाच जीव वाचवला नाही, तर माझ्या कुटुंबाचं सत्यही वाचवलं. त्याने सईच्या नावाने गावात एक आधुनिक शाळा आणि वाचनालय उभारण्याची घोषणा केली. त्या शाळेचं नाव होतं सई माणुसकी विद्यालय. हे ऐकून संपूर्ण गाव आनंदाने टाळ्या वाजवू लागलं. तर प्रेक्षकांनो, जर
तुम्हीही सईसारख्या माणुसकीवर विश्वास ठेवत असाल तर कमेंट्समध्ये माणुसकी अमर रहो असे नक्की टाईप करा. पण अजून एक भावनिक क्षण अजून बाकी आहे, त्यामुळे ही कथा पुढे कंटिन्यू नक्की ऐका. सभा संपल्यानंतर आर्यन सईला म्हणाला, आजपासून तू कधीच एकटी राहणार नाहीस. तुझ्या शिक्षणापासून ते भविष्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी माझी. हे ऐकताच सईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, माझ्या आईचं एक स्वप्न होतं, मी मोठी होऊन इतर अनाथ मुलांसाठी काहीतरी करावं. आर्यन हसला आणि म्हणाला, ते स्वप्न आपण दोघं मिळून पूर्ण करू. 1 वर्षानंतर त्या गावाचं चित्र पूर्णपणे बदललं होतं. सई आता शिक्षण घेत होती आणि अनेक गरीब मुलांना मोफत शिकवत होती. दर महिन्याला गावात येत असे. गावातील प्रत्येकजण त्यांचा आदर करत होता. एके दिवशी सईने त्या जुन्या झोपडीकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, आई, आज तुझं स्वप्न खरं झालं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात समाधान होतं, कारण तिने सूड नाही तर सत्य आणि माणुसकीचा मार्ग निवडला होता. काही वर्षांनी सई माणुसकी फाउंडेशन देशभरातील अनाथ मुलांसाठी काम करू लागली. हजारो मुलांना शिक्षण, निवारा आणि नवं आयुष्य मिळालं. आर्यन नेहमी म्हणायचा, माझ्याकडे एक पैसा खूप होता, पण खऱ्या श्रीमंतीचा अर्थ मला सईने शिकवला. गावातील लोक आजही ही कथा अभिमानाने सांगतात, कारण एका अनाथ मुलीच्या धाडसाने फक्त एका कोट्याधीशाचा जीव वाचला नाही, तर अनेक वर्षापासून दडलेलं सत्य जगासमोर आलं आणि अनेक आयुष्य बदलून गेली. तर प्रेक्षकांनो, या कथेने आपल्याला एक गोष्ट शिकवली, पैसा माणसाला मोठा बनवत नाही, तर त्याचे संस्कार आणि माणुसकी त्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. सईने बदला घेतला नाही, तर तिने सत्याचा मार्ग निवडला आणि म्हणूनच शेवटी तिचाच विजय झाला. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि या कथेतील तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडलं, सई की आर्यन, हे सुद्धा नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी सस्पेन्स आणि प्रेरणादायी मराठी कथा पाहण्यासाठी मराठी स्टोरी हब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या मनाला भिडणाऱ्या कथेसह.